डोंबिवली पूर्व क्षेत्रामध्ये आपण बघत असाल की प्रचंड मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचं अतिक्रमण आहे। अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रचंड तिकडच्या नागरिकांना त्रास होत आहे। यंदा देखील आम्ही बघितलं की आता माझ्या मिसेस या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरसेविका म्हणून 26 प्रभागामध्ये निवडून आलेल्या आहेत। तर तिकडे प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक हेच मागणी करत आहे की फेरीवाला मुक्त जो झोन आहे 150 मीटर या परिसरामध्ये फेरीवाले नाही पाहिजेत अशी प्रत्येक नागरिकांची मागणी आहे। या अनुषंगाने काल देखील आपले उपमहापौर असतील, आयुक्त असतील यांची भेट झाली। आज देखील आम्ही उपमहापौर, महापौर आणि आम्ही बसून या विषयावरती चर्चा केली आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिले की लवकरात लवकर आम्ही याच्यावरती कारवाई करू आणि सातत्याने आम्ही हा विषय धरून बसणार आहोत की फेरीवाला मुक्त डोंबिवली स्टेशन परिसर झाला पाहिजे, यासाठी आम्ही कार्यरत असणार आहोत। त्यांना सांगितलेले की आम्हाला प्रचंड आशा आहे तुमच्याकडनं, पण जर हे लवकरात लवकर झालं नाही तर आंदोलनाचा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे। उपोषणाला देखील आमची बसण्याची तयारी आहे, पण प्रामुख्याने हा विषय घेणार आहोत कारण का नागरिकांना या विषयामध्ये प्रचंड तिकडे त्रास होत आहे। तिकडे ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही, फायर ब्रिगेडच्या गाड्या जाऊ शकत नाही, तिकडे जे खाद्यपदार्थ त्याच्या गाड्या आहेत, तिकडे जे सिलेंडर वगैरे लागलेले आहेत अनधिकृत आहेत, तिकडे मोठ्या प्रमाणात जीवितहानी पण होऊ शकते। या सर्व गोष्टींना गांभीर्य घेऊन आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। अनुषंगाने आम्हाला नक्की या विषयामध्ये न्याय भेटेल आणि लवकरात लवकर या गोष्टीवरती कारवाई होईल याची आम्हाला पूर्ण आशा आहे। काही महिन्यांपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या इथे खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे आणि त्याचीच काहीतरी शहानिशा व्हावी म्हणून आम्ही आज महानगरपालिकेत आलेलो आहोत। आम्ही कालही आयुक्तांना भेटलो होतो आणि आज आम्ही महापौर आणि उपमहापौर यांच्याबरोबरही ह्या विषयावरती चर्चा केली आहे आणि आम्हाला त्यांच्याकडनं खूप सकारात्मक विषय आम्हाला त्यांच्याकडनं लाभलेला आहे। बघा, 150 मीटर हद्दीत राहून आपण हे सगळं केलं पाहिजे। जसं 150 मीटर हद्दीमध्ये राहून सगळ्यांनी याचं समर्थन फेरीवाले मुक्त झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं।